नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. बघा, आपण थर्ड लेक्चर बघितलं होतं याआधी. तर त्यामध्ये बऱ्याच जणांना साऊंड म्हणजे जो आवाज आहे तो प्रॉपर येत नव्हता. तर तो मी मिनिमाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अ, तर यापुढचे जेही लेक्चर होतील आपले, तर त्यामध्ये तशा प्रकारचा प्रॉब्लेम शक्यतो कमी येण्याचा प्रयत्न असेल. तर आज आपल्याला फोर्थ लेक्चर बघायचं आहे याचं, कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियलचं. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं इमिशनचे टाईप्स बघत होतो आपण. तर आपण इमिशन थर्ड आणि फोर्थ हे बघितलं होतं, फील्ड इमिशन आणि फोर्थ होतं सेकंडरी इमिशन. ओके. देन आणि त्या आपल्या सेकंड लेक्चरमध्ये या आधीचे 2 इमिशन जे आपण बघितले तर ते आपण ऑलरेडी यामध्ये कव्हर केलेले आहे. ठीक आहे. देन आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नवीन पॉईंट बघायचा, दॅट इज अ फॅक्टर डिसाइडिंग द एनर्जी ट्रान्सफर. बघा, फॅक्टर डिसाइडिंग एनर्जी ट्रान्सफर. आणि तुम्हाला जर साऊंडमध्ये किंवा कसलाही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मेसेज करत चला. ठीक आहे, जेणेकरून काय होईल, जोही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि विशेष म्हणजे काय बघा, तुम्हाला हा इलेक्ट्रॉनिक्सचा जो सब्जेक्ट आहे, हा आता फर्स्ट इयरलाच यांनी कोरमध्ये फार जास्त इलेक्ट्रॉनिक्स हे डीपमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तर थोडंसं तुम्हाला ते समजण्यासाठी थोडंसं एक जड जाईल. का? कारण इलेक्ट्रॉनिक्सचे हे प्युअर शब्द तुम्ही आजपर्यंत ऐकलेले नाही आहे. ठीक आहे. तर ग्राफ काय असतो प्रकार, ठीक आहे, तर त्या पद्धतीमध्ये थोडंसं एक कुठेही प्रॉब्लेम येत असेल तर ते सांगत चला. किंवा याला आपण आणखी एक ऑप्शन करू शकतो, की याला आपण पुन्हा आपला जसा सिलेबस हा कंप्लीट झाला, त्यानंतर याला पुन्हा आपण फर्स्ट चॅप्टरला रिवाईज करू शकतो. ठीक आहे. तर हा एक आपल्याकडं एक पॅरामीटर आहे. बट आजचं जे लेक्चर आहे ते टोटल तुमचं इफेक्टवर आहे बघा. म्हणजे हे ॲज इट इज एक्सपेरिमेंटल बेस इफेक्ट आहे. तर त्यामुळं आजचं लेक्चर त्यामध्ये तर असा काही प्रकार असणार नाही, जास्त मोठे वगैरे नावं असणार नाही. ठीक आहे. तर यामध्ये हे सोपंच जाईल. बघा आता, फॅक्टर डिसाइडिंग एनर्जी ट्रान्सफर. याआधी आपण बघितलं होतं की प्रोसेस ऑफ हीट कंडक्शन, की हीट कंडक्शन कशी होत असते बघा. हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर काय होत असतं, कधीही आपली हीट ही ट्रान्सफर होत असते. ओके. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला जर फॅक्टर डिसाइडिंग द एनर्जी ट्रान्सफर जर बघायचं असेल तर यामध्ये 5 प्रकारचे फॅक्टर असतात. तर ते 5 प्रकारचे फॅक्टर म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजेच आपण त्याला कॅपिटल एन म्हणतो. हा पहिला फॅक्टर की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. ज्यावेळेस आपलं टेम्परेचर जसं आपण हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर नेतो, तर इलेक्ट्रॉन्सचं पण सिम्पली काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज रिप्रेझेंटेड ॲज कॅपिटल एन. त्यानंतर येते बघा ॲव्हरेज व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजेच काय, ज्या इलेक्ट्रॉनला फ्लो होण्यासाठी लागलेली स्पीड. ठीक आहे, तर ती आपण दाखवतो कॅपिटल व्हीने. नंतर ह्यामध्ये थर्ड पॅरामीटर येतो टेम्परेचर ग्रेडियंट, त्याला टी जी सुद्धा म्हणतात. टेम्परेचर ग्रेडियंट इज रिप्रेझेंटेड ॲज डी डब्ल्यू अपॉन डी एक्स. हा आपण घेतला आहे पहिले, डी डब्ल्यू अपॉन डी एक्स, राईट, वर्क डन अपॉन इट्स डिस्प्लेसमेंट आपण म्हणू शकतो. तर टेम्परेचर ग्रेडियंट म्हटलं जातं. देन नेक्स्ट बघा मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ म्हणजे जे इलेक्ट्रॉन ज्या ट्रॅकनी येत आहे, ज्या रस्त्याने येत आहे, त्याला फ्री पाथ असं म्हणतात, त्याला आपण लॅम्बडा म्हणतो. त्यानंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, कुठल्या भाग ज्या ट्रॅकवरून येत आहे तर त्या ट्रॅकचा एरिया किती आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कशाने दाखवतो आपण, कॅपिटल ए. तर हे असे 5 पॅरामीटर आहे, कॅपिटल एन, कॅपिटल व्ही, डी डब्ल्यू अपॉन डी एक्स, लॅम्बडा आणि ए. तर जर ह्या पॅरामीटरचं आपण रिलेशन जर घेतलं, याला मी इकडच्या साईडला कंटिन्यू करतो बघा. रिलेशन बिटवीन ऑल पॅरामीटर्स इज, तर हे रिलेशन इन द फॉर्म ऑफ क्यू. क्यू म्हणजेच तुमचा काय असतं, हीट.
हीटच्या फॉर्ममध्ये आपण लिहितो ते. याला लिहिलं जातं बघा कॉन्स्टंट इंटू आपले ही टर्म एन व्ही टी डब्ल्यू अपॉन डी एक्स लॅमडा इंटू ए. ठीक आहे. तर हे आपलं काय झालं, याचं एक होल रिलेशन झालं. आता यामध्ये ही एक नवीन टर्म येते कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ही जी टर्म आहे ही युनिटलेस क्वांटिटी आहे. सो याचा जास्त रिलेव्हन्स या इक्वेशनमध्ये येणार नाही. ठीक आहे. याला आपण इक्वेशन 1 म्हणू. बट ज्यावेळेस आपण एनर्जी किंवा हीट बद्दल विचार करतोय, तर एनर्जी म्हटलं तर ही डिपेंड असणार कशावर, टेम्परेचर. सो हे जे इक्वेशन 1 आहे त्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार, मल्टिप्लाय अँड डिवाइड इक्वेशन 1 बाय डी टी. डी टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. मग इक्वेशन 1ला आपण काय करणार, आता मल्टिप्लाय अँड डिवाइड करणार डी टीने. सो कॉन्स्टंट ॲज इट इज इंटू एन व्ही डी डब्ल्यू अपॉन डी एक्स इंटू याला डी टी मल्टिप्लाय आणि डिवाइड डी टी, म्हणजे दोन्ही कॅन्सल झाले तर 1च येणार. ठीक आहे. आणि याला जर आपण रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला, आता बघा इथं डी टी आपण काय केलं, मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं, तर काही फरक झाला का इक्वेशनमध्ये? नाही. हे कॅन्सल होऊन काय होणार आहे, 1च येणार आहे. ठीक आहे. तर हे इक्वेशन काय झालं आपलं सेकंड. का? कारण आपण आत्ता सांगितलं की एनर्जी ही आपली डिपेंड असते कशावर, टेम्परेचरवर. मग आता हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वेन वी आर कम्पेरिंग इक्वेशन 1 अँड 2, तर आपल्याला इन द फॉर्म ऑफ के हे इक्वेशन मिळतं. के इज रिप्रेझेंटेड ॲज कॉन्स्टंट इंटू एन व्ही लॅमडा डी व्ही अपॉन डी टी डी डब्ल्यू अपॉन डी टी. ओके. सो ज्या बाकीच्या टर्म आहे आपल्या कुठल्या, जसं की एरिया बघा यातून इलिमिनेट झाला, नंतर डी एक्स आणि डी टी. ठीक आहे. डी टी अपॉन डी एक्स ही सुद्धा टर्म यामधून काय झाली, इलिमिनेट झाली. राईट. सो इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला आपण जर कम्पेअर करतो आहे, तर फॅक्टर डिसाइडिंग एनर्जी ट्रान्सफरमध्ये हे केच्या रिप्रेझेंटेशनमध्ये येतं. बट इथं जे आपल्याला नवीन टर्म मिळते डी डब्ल्यू अपॉन डी टी, ही असते तुमची स्पेसिफिक हीट. ही एक नवीन टर्म इथं तयार होते, त्याला स्पेसिफिक हीट असं म्हणतात. आणि यामध्ये तुम्हाला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चं प्रूफ दिलेलं नाही आहे. सो तुम्हाला डायरेक्टली कम्पेअर करून केच्या फॉर्ममध्ये इक्वेशन घेण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो इथं डी डब्ल्यू अपॉन डी टी इज अ स्पेसिफिक हीट, आणि डी टी अपॉन डी एक्स ही जी टर्म आहे ही, आणि तुमचा एरिया, राईट, ही काय होतं आपलं सरळ यामधून इलिमिनेट होतंय. तसं बघितलं तर क्यूची व्हॅल्यू आपण के मध्ये कन्वर्ट करताना. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट फॅक्टर डिसाइडिंग द एनर्जी ट्रान्सफर. बघा याच्यामध्ये 5 फॅक्टर घेतले आपण, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ॲव्हरेज व्हेलॉसिटी व्ही, त्यानंतर टेम्परेचर ग्रेडियंट डी डब्ल्यू अपॉन डी एक्स, मीन किंवा पाथ म्हणू आपण त्याला लॅमडा, आणि क्रॉस सेक्शनल एरिया ए. या सगळ्यांना आपण अरेंज केलं आणि डी टीने काय केलं, मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं. आणि मल्टिप्लाय अँड डिवाइड करत असताना दोघांना आपण कम्पेअर करून केच्या फॉर्ममध्ये इक्वेशन बनवलं आणि तिथं आपल्याला स्पेसिफिक हीट मिळालं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द फॅक्टर डिसाइडिंग एनर्जी ट्रान्सफॉर्म. ओके. सो याला नोट करून घ्या. ओके. नेक्स्ट पॉईंट बघा, थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता हा जो थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे, थर्मो आणि इलेक्ट्रिक, थर्मो म्हणजे हीट, इलेक्ट्रिक म्हणजेच आपली इलेक्ट्रिसिटी, म्हणजे ह्या दोघां वर्डचं काय हे कॉम्बिनेशन म्हणजेच आपण त्याला म्हणतो थर्मो इलेक्ट्रिक. ठीक आहे. मग आता ह्या दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे, तर हे रिलेशन आपल्याला मोशन ऑफ इलेक्ट्रॉनसाठी वापरायचं. रिलेशन ऑफ बोथ इज युज्ड इन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. मोशन ऑफ इलेक्ट्रॉन झालं म्हणजेच इलेक्ट्रॉन जर फ्लो झाले तरच त्यामध्ये काय होईल, थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट हा आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. सो देर आर सम 3 थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट. इज कन्सिडर. हे सगळ्यात कामाचे बघा, एक्झामला हे विचारण्याचे फार जास्त चान्सेस आहेत.
त्याला आपण म्हणतो थॉम्सन इफेक्ट. सेकंड आहे सीबेक इफेक्ट. अँड थर्ड वन इज अ पेल्टायर इफेक्ट. पेल्टायर इफेक्टच थोडासा रिव्हर्स आहे, बाकी सेमच आहे. ठीक आहे. सो आता वन बाय वन आपण बघूया. फर्स्ट, थॉम्सन इफेक्ट. ओके. सो थॉम्सन इफेक्ट काय सांगतो बघा. तर थॉम्सन इफेक्ट इट इज अ स्टेट दॅट अ मेटल पीस. आता मेटलचा एक आपण जर तुकडा घेतला, ठीक आहे, त्या मेटलचा एक एक साईड हे काय हॉट एंड आहे, गरम आहे, आणि अदर एंड हा काय कोल्ड एंड आहे, राईट. मग आता ह्या मेटल पीसमध्ये एक साईड तुमची गरम आहे, एक थंडी आहे. तर इथं आपल्याला काय दिसून येतं, EMF. EMF म्हणजेच कॅपिटल ई ने रिप्रेझेंट करतो. EMF म्हणजेच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ठीक आहे. हा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हॉट एंड आणि कोल्ड एंड मुळे आपल्याला ऑब्झर्व होतो, राईट. आणि हा जो EMF ऑब्झर्व झालेला आहे बिटवीन टू एंड, this EMF is called as a Thomson effect. So Thomson effect is stated that consider a metal piece, one end is a hot end and other is a cold end, and EMF is to be observed between the two end. It's called as Thomson effect. So how to write the Thomson effect? So it is written as E means Thomson effect चा EMF चा E is equals to minus sigma dt upon dx. dt upon dx is nothing but टेम्परेचर ग्रेडियंट. ठीक आहे. आणि सिग्मा म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला, थॉम्सन कोएफिशियंट. मग आता हा जर थॉम्सन कोएफिशियंट असेल तर आपल्याला E इज इक्वल्स टू मायनस सिग्मा dt अपॉन dx हे इक्वेशन इन द फॉर्म ऑफ सिग्मा लिहिता येईल ना आपल्याला. सिग्मा इज इक्वल्स टू E डिवाइडेड बाय dt अपॉन dx मायनस. सो मायनस साइन शोज व्हॉट, अपोजिट डायरेक्शन. कुठल्याही बघा इलेक्ट्रॉनिक्समध्ये हे जे मायनस साइन असेल तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये मायनस साइनचा अर्थ होतं काय, अपोजिट डायरेक्शन, हायर टू लोअर. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट अ थॉम्सन इफेक्ट. सो सोपं आहे, पण महत्त्वाचं काय, हॉट एंड अँड कोल्ड एंड. प्रत्येक याच्यामध्ये इफेक्टमध्ये हॉट एंड कोल्ड एंड. आता सीबेकमध्ये जंक्शन नावाचा प्रकार असतो तर तो आपण बघूया. बट सगळ्यात सोपा थॉम्सन इफेक्ट तिघांपैकी. ठीक आहे. यानंतर आपल्याला बघायचे आता सीबेक इफेक्ट आणि पेल्टर इफेक्ट. सो याला नोट करून घ्या. ओके. सेकंड इफेक्ट इज व्हॉट, सीबेक इफेक्ट. आता हा सीबेक इफेक्ट असतो काय, 19 सेंचुरीला सीबेक नावाचा सायंटिस्ट त्यांनी काय केलं, EMF प्रोड्यूस केले. बरोबर. आता हे EMF प्रोड्यूस कशामुळे केले, डिसिमिलर मेटलमुळं. डिसिमिलर म्हणजेच काय, वेगवेगळ्या प्रकारचे दोन मेटल होते, राईट. आणि हे जे डिसिमिलर मेटल आहे ते त्यांनी काय केले, जॉईन केले. त्या जॉईन केल्यामुळं याच्यामुळे काय झाले, जंक्शन तयार झाले याच्यामध्ये. जंक्शन J1 आणि जंक्शन J2 असे दोन प्रकारचे जंक्शन तयार झाले आणि त्याच्यामध्ये त्यांनी EMF प्रोड्यूस केला. ठीक आहे. सो यालाच आपण थर्मोइलेक्ट्रिक EMF सुद्धा म्हणू शकतो. आता हे जे मी आता सांगितलं की EMF प्रोड्यूस होतोय डिसिमिलर मेटल, वेगवेगळे मेटल आपण जॉईन करू, तर याला आपल्याला तर डायग्राम जे डायग्रामॅटिकली कशा प्रकारे हे होतंय खरंच, की असे कोणते मेटल बाबा यांनी जॉईन केले. हा एक मेटल आहे, याला मेटल ए म्हणता येईल, लेफ्ट साईड. आणि राईट साईड याला आपण कलरच दुसरा घेऊ.
हा मेटल बी. आता बघा, हे यांचे काय झाले, जंक्शन. याला म्हणतो आपण जंक्शन J1 आणि याला म्हणू आपण जंक्शन J2. आता हे जे दोन मेटल आहे हे वेगवेगळ्या स्वरूपातले, पण आता हे जे जंक्शन J1 आहे याचं तापमान T1 ने दाखवलं आपण टेम्परेचर, आणि हे कोणचं आहे, कोल्ड जंक्शन आहे, थंड आहे. आणि हा आपलं टेम्परेचर काय दाखवणार, T2. म्हणजे याचं जंक्शन टेम्परेचर कसं असणार, याला आपण हॉट जंक्शन म्हणू, हॉट जंक्शन T2. ठीक आहे, किंवा J2. आता हे जे दोन मेटल आहे, मेटल A and metal B, when we join, हे जॉईन केल्यानंतर याच्यामुळे J1 जंक्शन आणि J2 जंक्शन तयार झालं. मग J1 चं तुमचं तापमान काय आहे, कोल्ड आहे, आणि याचं काय आहे, हॉट आहे. ठीक आहे, हे दोन डिसिमिलर झालेच ना मग आपले हे जंक्शन दोन, बरोबर. हे दोन जर जंक्शन वेगवेगळे असतील, हॉट आणि कोल्ड, तर इथं काय तयार होत असतो, EMF. आपण आत्ताच थॉम्सन मध्ये बघितलं, EMF इज प्रोड्यूस. आणि हा जो EMF आहे जो प्रोड्यूस होतो त्यालाच आपण काय म्हणतो, सीबेक इफेक्ट. बट आता हे जे दोन डिसिमिलर मेटल आहे हे काय असंच आपण ओपन ठेवणार का, नाही. त्याला आपण त्याच्या अक्रॉस व्होल्टेज प्रोव्हाइड करणार, राईट. दॅट इज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, राईट. सो याच्यावरून आपण असं सांगू शकतो की पोटेन्शियल इज प्रोपोर्शनल टू, म्हणजे व्होल्टेज इज प्रोपोर्शनल टू इट्स टेम्परेचर डिफरन्स. आता टेम्परेचर डिफरन्स कसं लिहितो आपण, मॅक्सिमम मायनस मिनिमम, म्हणजे V इज प्रोपोर्शनल टू T2 मायनस T1. आता T2 मायनस T1 का बरं, कारण T2चं तापमान जास्त आहे म्हणून मॅक्सिमम मायनस मिनिमम. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन ज्यावेळेस इक्वल टू साईनने घेतो आपण, तर इथं अल्फा हे पॅरामीटर वापरावं लागतं. आता इथं तुम्ही म्हणशाल सर प्रोपोर्शनल, नाही, दिस इज अल्फा इज अदर टर्म. अल्फा इज कॉल्ड ॲज सीबेक कोएफिशियंट. जसं आपण आता याच्यामध्ये घेतलं का थॉम्सन कोएफिशियंट, तसं हा सीबेक कोएफिशियंट. प्रत्येकामध्ये त्याचा कोएफिशियंट वेगळा असतो. ठीक आहे, सो अल्फाला असं पण लिहिलं जातं, अल्फा बी मायनस अल्फा ए. ठीक आहे, मेटल बी मायनस मेटल ए, राईट. सो दिस इज कॉल्ड ॲज अ सीबेक इफेक्ट. तर थॉम्सन इफेक्ट आणि सीबेक इफेक्टमध्ये फरक समजतोय. तर त्यामध्ये आपण डायरेक्टली दोन मेटल घेतोय आणि त्यांच्यातलं हॉट एंड अँड कोल्ड एंड एवढंच बघतोय आणि त्याच्यामध्ये EMF इंड्यूस करते. पण सीबेक इफेक्टमध्ये जंक्शन पण तयार होत आहे, कारण दोन्ही मेटल हे वेगवेगळे होते, राईट. आणि त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होतो, म्हणून याला सीबेक इफेक्ट असं म्हणतात, राईट. आणि महत्त्वाचं सीबेक कोएफिशियंट लक्षात ठेवा. आता ह्या सीबेक कोएफिशियंटनी किंवा सीबेक इफेक्टनी काय केलं माहिती आहे का, सीबेक सिरीज पण तयार केली. आता काही केमिस्ट्रीचे तुमचे पॅरामीटर आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे पॅरामीटर घेतले आपण. मी ते याच्यामध्येच कव्हर करतो बघा, सीबेक सिरीज म्हणून आहे. आता बघा, काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह घेतले. आता बघा हे बेरियम, आता बघा माझं याच्यातले नावं काही माहीत नाही तुमचे केमिस्ट्रीचे, निकेल, कोबाल्ट आहे का, याला लेड म्हणता, युरेनियम, कॉपर, मॅग्नीज, काय Mn माहीत नाही आपल्याला, Tl, Hg म्हणजेच मर्क्युरी असेल वाटते, आणि Pb. बघा ह्या Pb हा एक पॅरामीटर, Pb पासून लेफ्ट साईडला जे पॅरामीटर असतील तर हे थर्मो इलेक्ट्रिकली काय पॉझिटिव्ह मटेरियल आहे. ठीक आहे, आता ह्या लेडच्या पुढं मी जे एलिमेंट लिहितो तर ते हे कुठले असणार, निगेटिव्ह, लाईक Sn, Cr, Mo, RH, आयन, Eu, झिंक, W, कॅडमियम, फेरस, आर्सेनिक, बिस्मथ म्हणता गेला, देन Te. ठीक आहे, सो दीज एलिमेंट आर व्हॉट, निगेटिव्ह मटेरियल, थर्मो इलेक्ट्रिकली निगेटिव्ह मटेरियल. समजतंय. तर हा यांचा काय मध्यबिंदू ह्या दोघांचा, इथं पण Pb's येतं. ठीक आहे, तर Pbच्या राईट साईडला निगेटिव्ह मटेरियल आणि लेफ्ट साईडला पॉझिटिव्ह मटेरियल. ठीक आहे, तर यालाच
सिरीज म्हणतात. तर सिबिक सिरीजमध्ये आपण काय करतो, कॅरीज अ मटेरियल फ्रॉम ओके इन द फॉर्म ऑफ सिरीज. सो दिस इज कॉल्ड एज अ सिबिक सिरीज. कळते. देन आता वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट मटेरियल असतात सिबेकचे, तर त्याला आपण थर्मोकपल मटेरियल असं म्हणतो. त्यांची रेंज तुम्हाला सांगतो मी, आणि देन यानंतरचा थर्ड जो आहे पेल्टार इफेक्ट, तो आपण कव्हर करू. तर थर्मोकपल मटेरियल म्हणजेच त्याला आपण जे सिबेक सिरीजमध्ये मटेरियल वापरतो, तर त्यांची टेम्परेचर रेंज किती आहे ते आपल्याला आता बघायचं. ओके, दिस इज द व्हॉट सम मटेरियल विच इज रिलेटेड टू द व्हॉट थर्मोकपल मटेरियल. हे बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला कॉपर कॉन्स्टंटन, याचं किती टेम्परेचर -250 डिग्री सेल्सिअस टू 400 डिग्री सेल्सिअस. नंतर सेकंड बघा प्लॅटिनम रोडियम, तर याचं टेम्परेचर आहे 0 टू 1400 डिग्री सेल्सिअस. आयन कॉन्स्टंटन -200 डिग्री सेल्सिअस टू 800 डिग्री सेल्सिअस. क्रोमेल कॉन्स्टंटन दॅट इज -200 डिग्री सेल्सिअस टू 800 डिग्री सेल्सिअस. आणि क्रोमेल ॲल्युमल याचा आहे -200 टू 1050 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. तर बघा याचा उपयोग कशामध्ये होतो सिबेक इफेक्टचा. आता थर्मोकपल ही इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रॅक्टिकलसाठी आपण वापरतो. ठीक आहे. सो आपण जेही टेम्परेचर देऊ, तर ते थर्मोकपल तुमचं टेम्परेचर समवॉट त्याच्यामध्ये व्हेरिएशन दाखवतं. हे एक प्रॅक्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यामध्ये याचा उपयोग आहे. दुसरं याचा मेजरिंग द टेम्परेचर, आपला थर्मामीटरमध्ये पण याचा उपयोग होतो. नंतर इट इज यूज्ड इन जनरेशन ऑफ थर्मो इलेक्ट्रिक EMF. थर्मो इलेक्ट्रिक EMF म्हणजे आपला जो EMF आपण जनरेट केला कॅपिटल ईचा, तर याच्यामध्ये याचा उपयोग होतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट सिबेक सिरीज, सिबेक इफेक्ट अँड इट्स ॲप्लिकेशन अँड डिफरंट पियर्स ऑफ मेटल. ठीक आहे. यानंतर आपल्याला लास्ट बघायचं आहे पेल्टायर इफेक्ट. आता बघा थर्ड पेल्टायर इफेक्ट. आता जसं मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की हा थोडासा रिव्हर्स आहे. पेल्टायर इफेक्ट, पेल्टायर इफेक्ट हा 1834ला पेल्टायरने ऑब्झर्व काय केलं याच्यामध्ये, पेल्टायर ऑब्झर्व दॅट की इट्स इफेक्ट इज रिव्हर्स ॲज दॅट ऑफ थॉम्सन अँड सिबेक. ह्या दोन्ही इफेक्टच्या कसं आहे, रिव्हर्स आहे ऑब्झर्वेशन. कसं, when the current I is passed through the junction. एखाद्या जंक्शन समजलं ना तुम्हाला, दोन मेटलला आपण जॉईन केल्यावर करंट आपण काय केला, I म्हणजे आपला करंट इज पास थ्रू द जंक्शन. देन याच्यामध्ये काय होतं, हे जे जंक्शन बनलेलं आहे हे डिफरंट मेटलनीच बनलेलं आहे. आता हे तर महत्त्वाचंच आहे की दोन मेटलचं आपण जंक्शन बनवतो, वेगवेगळे डिसिमिलर मेटल. मग यामध्ये काय होतं, एक वेळेस हीट काय होते, ॲब्झॉर्ब होते, आणि एक वेळेस हीट काय होते, लिबरेट होते. मग आता हे अशा दोन प्रकारचे याला ऑब्झर्वेशन दिसून आले कोणाला, पेल्टायरला 1834 मध्ये. मग याच्यावरून यांनी काय केलं, याचं एक स्टेटमेंट बनवलं. तर स्टेटमेंट काय होतं की when the I current or the current is flowing through the metal, बरोबर, ते डिसिमिलर मेटल असते. सो हीट काय होते, इलेक्ट्रॉन जर फ्लो झाले तर हीट जनरेट होते मेटलमध्ये, बरोबर. बट हीट जनरेट केव्हा होते, इन वन डायरेक्शन. म्हणजे ज्यावेळेस पहिले समोरच्या डायरेक्शननी जातील, ह्या डायरेक्शननी लेफ्ट टू राईट गेले म्हणजे एका डायरेक्शननी गेले तर हीट जनरेट होती, बरोबर. आणि दुसऱ्या डायरेक्शननी काय होतं, हीट ही ॲब्झॉर्ब होते, म्हणजे रिव्हर्स डायरेक्शन. म्हणजे आपण राईट टू लेफ्ट जर आलं तर काय होतं, इन अदर डायरेक्शन और रिव्हर्स डायरेक्शन म्हणून, और रिव्हर्स डायरेक्शन. समजतं, म्हणजे फॉरवर्डला गेलं तर हीट जनरेट होते,
बरोबर. आणि जर रिव्हर्स आलं, उलटं आलो, तर आपण काय होतं, हीट ही ॲब्झॉर्ब होते. मग आता हे जे आहे याचं स्टेटमेंट ते आपण इन द फॉर्म ऑफ डायग्राम बघूया, की खरंच हा जो पेल्टायर आपल्याला सांगतोय ते खरं आहे. तर बघा, हे आपली एक व्होल्टेज सोर्स दिलाय आपण. हे 2 डिसिमिलर मेटल आहे. हे वरचं मटेरियल वेगळं बघा. हा जो डार्क ग्रीन कलरने शेडेड केलेला पोर्शन आहे, हा आहे तुमचं कॉपर. आणि हे जे आहे हे आहे फेरस. तुमचा करंट कसा होतोय, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. इथं जंक्शन तयार होईलच ना, J1 आणि J2. हे कोणचं जंक्शन आहे, कोल्ड जंक्शन आहे. आणि हे कसं आहे, हॉट जंक्शन आहे. आता बघा, आपला करंट जर I इज पासेस, कसा पास होतोय हा, J2 कडून J1 कडे. तर J2 कडून J1 जातोय, तर हा काय होईल, हॉटच होणार आहे ना, ठीक आहे. आणि J1 काय होणार आहे, कूल. सो हा प्रकारचा याच्यामध्ये जो फरक आहे तो पेल्टायरने ऑब्झर्व केला. यामुळं आपण असं सांगू शकतो की पेल्टायर इफेक्ट इज प्रोपोर्शनल टू करंट. सगळ्या करंटवरच खेळ आहे ना याचा. करंट जर कमी जास्त पास केलं तुमचं, पेल्टायर इफेक्ट पण तसाच दाखवणार. बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं बघा, थॉम्सन इफेक्टमध्ये थॉम्सन कोइफिशियंट आहे, सीबेक इफेक्टमध्ये सीबेक कोइफिशियंट आहे, तसा पेल्टायरमध्ये पेल्टायर कोइफिशियंट आहे बघा. तर पेल्टायर कोइफिशियंट मी हायलायटरने घेतो. पेल्टायर कोइफिशियंट इज रिटन ॲज पाय. त्याला पायने रिप्रेझेंट करतात. आणि हा जो आहे पाय इज proportional to V. V is nothing but your voltage. So peltier coefficient is proportional to its potential or voltage. ठीक है. So this is all about the effect of what पेल्टायर, थॉम्सन, सीबेक असे 3 इफेक्ट. पण हे इफेक्ट कोणी जनरेट केले, थर्मो इलेक्ट्रिक इफेक्टने. ठीक आहे. त्याआधी आपण काय बघितलं, फॅक्टर डिसाइडिंग एनर्जी ट्रान्सफर. मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की हे काय आहे, सोपं आहे आता. ठीक आहे. बट तुम्हाला जर पहिल्या 3 लेक्चरचं जर तुम्ही ॲनालिसिस केलं, तर त्यामध्ये कॉन्स्टंट थेरी आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये कंडक्टन्स, देन रेझिस्टन्स, रेझिस्टिव्हिटी, देन कंडक्टिव्हिटी, अशा प्रकारचे पॅरामीटर आहे. बट जसं तुम्ही सेकंड लेक्चर जर बघितलं, तर त्याच्यामध्ये तो फोटो इलेक्ट्रिक इमिशन. तर फोटो इलेक्ट्रिक इमिशनमध्ये आपण इमिशनचे 4 टाईप बघितले. बरोबर. तर त्या 4 टाईपमध्ये सेकंडरी इमिशन, फील्ड इमिशन, आफ्टर दॅट फोटो इलेक्ट्रिक इमिशन पण होतं, राईट. तर हे 4 इफेक्टवरच आहे बघा, थर्मोआयनिक इमिशन. तर एक लॉजिक जर तुम्हाला जर समजायचं असेल, ह्या चॅप्टरला जर प्रिपेअर करायचं असेल, तर आजचं 4th लेक्चर हे प्रॉपर तर तुम्हाला जसं तसं समजून जातं. पहिलं लेक्चर सुद्धा तुम्हाला कंडक्टिव्हिटी, कंडक्टन्स, रेझिस्टिव्हिटी यावर तो एक क्लिअर होतो. दुसरं लेक्चर हे फार महत्त्वाचं आहे. कारण ते इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन तुम्हाला जर नाही कळालं, तर पुढचं थर्ड लेक्चर सुद्धा तुमचं काय होतं, त्यातलं फील्ड इमिशन आणि सेकंडरी इमिशन हे उडून जातं. ठीक आहे. तर थोडंसं लॉजिक तुम्ही लावा, की तुमचा पहिला चॅप्टर आहे कंडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल. लक्षात घ्या, यानंतरचे जे चॅप्टर असतील ते हे याच बेसिसवर असतील. तर त्यामुळे तुम्हाला पहिला चॅप्टर समवॉट 60 ते 70% यायलाच पाहिजे. ठीक आहे. आता यानंतरचे जे चॅप्टर आहे हे काही जास्त विशेष नाही आहे. समजतंय का? तर एवढंच माझं असं एक म्हणणं आहे, की तुमचा जर थर्ड लेक्चरमुळं काही लॉस होत असेल, तर तो तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघा. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करत नाही, तोपर्यंत काही होणार नाही. आता अडचण अशी आहे, की हा सब्जेक्ट थोडासा किचकट असल्यामुळं तो माझ्याकडे आहे आणि तो किचकट असल्यामुळं तो असं वाटतं, की यार ही टीचर जरा फारच बोरिंग आहे. बरोबर. तर टीचर बोरिंग नाही, सब्जेक्ट तशा प्रकारचा आहे त्यामुळं. ठीक आहे. कारण सगळेच बोटं सारखे राहत नाही ना. असे असले असते तर काय झालं असतं? सगळेच सारखे राहिले असते. बरोबर आहे की ते सारखे असता का? नाही. तर असा प्रकार येतो.
तर तेवढं समजून घ्या. आणि महत्त्वाचं सेकंड लेक्चर, फर्स्ट आणि लास्ट. तर जे थर्ड लेक्चर जे झालेलं आहे ते रिपीट बघा. थर्मोआयनिक त्याच्यामध्ये आपण थर्मोआयनिक इमिशन घेतलेलं आहे, फोटो इलेक्ट्रिक इमिशन घेतलेलं आहे, फील्ड म्हणजे मला वाटतं त्याच्यामध्ये आपण जवळजवळ बरेचसे पॉईंट त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. ठीक आहे. फील्ड इमिशन आहे, सेकंडरी इमिशन सुद्धा त्यात आहे, सुपर कंडक्टिव्हिटी घेतलेलं आहे. सुपर कंडक्टिव्हिटी इन शॉर्ट सांगायचं तर समजून सांगू का, की सुपर कंडक्टिव्हिटी इज नथिंग बट व्हॉट, की तुमचं तापमान जर कमी झालं, मेटलचं जर टेम्परेचर जर कमी केलं, तर तुमचा रेजिस्टन्स इज इक्वल्स टू 0 होऊन जातो. समजून घ्या. काय? टेम्परेचर जर तुमचं लो झालं, तर ते एवढं लो झालं पाहिजे, की त्यावेळेस तुमचं रेजिस्टन्स 0 झाला पाहिजे. तर त्यावेळेस तुमचं मेटल सुपर कंडक्टर असं काम करतं. सुपर कंडक्टर हे वापरलं कुठं जातं? तर सुपर कॉम्प्युटरमध्ये याचा उपयोग होतो. तर सुपर कॉम्प्युटरमध्ये का बरं यूज करायचा? कारण सुपर कॉम्प्युटरचं काम काय असतं, की मी एखादी कमांड जर त्या सुपर कॉम्प्युटरला जर दिली, तर ती सुपर कॉम्प्युटर इन्स्टंटमध्ये काय झालं पाहिजे, कूलिंगकडून हॉट एंड म्हणजे कोल्ड एंड टू हॉट एंड जायला पाहिजे. तर ते पटकन प्रोसेस करेल. म्हणून आपल्याला सुपर कंडक्टर हे सुपर कॉम्प्युटरमध्ये आपल्याला वापरता येतं. ठीक आहे. सो हे सुपर कंडक्टिव्हिटीचा साधा सरळ एक कन्सेप्ट आहे. ओके. सो अशा प्रकारे आपला फर्स्ट चॅप्टर इथं काय होतो, फिनिश होतो. सो तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला साऊंड क्वालिटीमध्ये कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम राहणार नाही, याचं मी तंतोतंत पालन पालन करेल. ठीक आहे. सो वी विल स्टॉप हिअर. थँक यू.